मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकाळी 10:30ची वेळ. उन्हे झकास पडली होती. गार वारा वाहत होता. रोजचे व्यवहार केव्हा सुरू झाले होते आणि बाबू पैलवान अंगणातील पायऱ्यांवरती दोन्ही पाय सोडून आरामात बसला होता. त्याच्या डाव्या हातात राखुंडी होती. उजव्या हाताच्या बोटाने तो दात घाशीत होता. त्याचे तोंड तर काळे झालेच होते, पण तोंडाजवळचा बराचसा भागही काळाकुट्ट झाला होता. बाबूचे हे वैशिष्ट्य होतं. तो एकदा दात घासायला बसला म्हणजे कमीत कमी अर्ध्या तासाची तरी निश्चिंती असायची. हाताच्या तळव्यात जेवढी मावेल तेवढी राखुंडी त्याला लागे आणि भिंतीला रंगाचे थरामागून थर द्यावेत तशा पद्धतीने त्याचे दात घासायचे काम निवांत चाले. तोंडाजवळचा भाग तर काळाकुट्ट होईच, पण कधी कधी त्याच्या मिशाही सबंध गालावरती पसरल्यासारख्या दिसत. अशा वेळी त्याची मुद्रा एखाद्या प्रेमळ राक्षसासारखी दिसत असे. जसजसे घासण्याचे थर चढत जात तसतसे त्याचे डोळे चमकू लागत आणि तोंडावरती बारीक हसू उमटे. आजही बाबू पैलवान असाच मोठ्या निष्ठेने आपले नेहमीचे दात घासण्याचे काम उरकत होता. तेवढ्यात खाडकन दारापाशी काहीतरी वाजलं. घाईघाईने कुणीतरी आत आल्याचे त्याला जाणवलं. तोंडातला काळा थुंका बाजूच्या कोपऱ्यात टाकून बाबूने दरवाजाकडं पाहिलं. बघितले तो दारात नाना चेंगड धडपडत कसाबसा उभा होता. घाईघाईने आत शिरायचा प्रयत्न केल्यामुळे उंबऱ्याला ठेचकाळून मग तो आत आला होता आणि एक पाय वर उचलून पायाच्या अंगठ्याचे बोट हातांनी धरून अग ग ग ग ग ग ग ग ग ग करीत होता. त्याची मुद्रा कळवळलेली होती. एखाद्या गरीब गाढवासारखा उभा राहून तो बाबूकडे पाहत होता. करारी मुद्रेनं बाबूने पुन्हा एकदा काळी थुंकी बाजूला टाकली. मग तोंडाचे काळे हाताने पुसत तो रागावून म्हणाला, "का र चेंगट्या, दिसत नाही व्हय र तुला नीट? तर चालतूस तरी कशाला र गड्या? हा, कशाला धडपडलास सकाळी सकाळी?" तोंडाने अग ग ग करीत चेंगड तसाच उभा होता. मग पाय खाली टेकवून तो म्हणाला, "बाबूराव, काय तरी भानगड घेऊन आला असशील त्वा." "भानगड नव्ह, मग काय र? मारामारीचा खेळ चाललेला हाय." "मारामारीचा खेळ? आणि आपल्या गावात?" बाबूला आश्चर्य वाटले. मग सांगतोय काय? मारामारीचा खेळ हा काय प्रकार आहे हे त्याला समजलं नाही. पण मारामारी म्हटल्याबरोबर बाबूचे डोळे एकदम चमकले. मारामारी हा त्याचा अगदी ऐच्छिक विषय होता. हा शब्द ऐकल्याबरोबर तो खुश होत असे. जवळची तपेली उचलून त्याने घाईघाईने गुळणा केला. खूळ 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 करीत त्याने इतका वेळ तोंड वाजवलं की आता त्याचे तोंड धुणे आज काही संपत नाही असं चेंगटाला वाटू लागलं. तो तर ही बातमी सांगायला अगदी उत्सुक झाला होता. घाईघाईने सविस्तर बोलण्यासाठी तो पुढे सरसावला. तेवढ्यात बाबूने तोंडातली चूळ अंगणात टाकली. त्यामुळे ती चेंगटाच्या धोतरावरच पडली आणि चेंगटाच्या धोतराचा पुढचा सगळा भाग भिजला. "अरारा!" असं करीत घाई गडबडीने मागे सरकून निषेधाच्या स्वरात तो म्हणाला, "काय ह बाबूराव, आता बाहेर पडायची आली का पंचायत? कुणी बघितलं म्हणजे काय म्हणत्याली? एवढा मोठा घोडा झाला पण अजून..." हे ऐकून बाबूला एकदम हसू आलं. त्यामुळे त्याच्या तोंडातील उरलेले पाणी कारंजाप्रमाणे फस्कन उडाले आणि अंगणभर पसरले. पण यावेळी नाना सावध होता. तो आधीच मागे सरकला आणि भिंतीला टेकून उभा राहिला. त्यामुळे पुन्हा धोतर ओले झाले नाही. फक्त एवढंच झालं की पाठीमागच्या भिंतीला एक जुनी खुंटी होती. ती त्याच्या टाळक्याला चटकन लागली आणि त्याला पुन्हा एकदा मार बसला. "आहाहा!" असं करीत डोक्याला हात लावून तो गपचीप उभा राहिला. बाबूचे तोंड आता पूर्णपणे रिकामे झाले होते. मुद्रा प्रेमळ करून तो म्हणाला, "असा पुढं ये की र चिंगटू. मारामारी म्हणजे काय झालंय आणि कुणाकुणात झालंय र? बाहेरची लोक हायती.
नाना हळुवारपणे डोक्याचा मागील भाग कुरवाळीत बोलला. 4-5 हायती. बाहेरचे लोक आणि हिथं येऊन मारामारीचा खेळ करत्याती आणि आम्ही काय मेलूया व्हय? बाबू चवताळलाच. कुठं चालल्या र मारामारी? चावडी मोरल्या पटांगणात. लय गर्दी जमल्या बघायला. असं? बाबूला आश्चर्य वाटलं. आणि आत्ता आलास व्हय सांगायला मला? तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही र चिंटू? म्या बी आत्ताच बघितल्या र. नानाने अपराधी मुद्रा केली. आधी का नाही बघितलीस त्वा? बाबूचा हा प्रश्न बिनतोड होता. नानाने पुन्हा अपराधी मुद्रा केली. काय कारण काय पण मारामारीचं म्हणायचं? नानाने तोंडाने असा आवाज काढला. काय की बाबा, काय कळलं नाही. दनादन चाललंया नुसतं. धर की हापट, धर की हापट. अरे तिच्या आईला. बाबूला आश्चर्य वाटले. म्हणजे काय र? डिटेलवार सांग तर खरं. नानाने मग सगळी हकीकत तपशीलवार सांगितली. इतक्या विस्ताराने की बाबूला चीडच आली. म्हणजे गंमत काय झाली? खरं म्हणजे नानाला ही हाणामारी पाहायलाच मिळाली नसती. तोही नेहमीप्रमाणे उशिराच उठला होता. पाणी भरायला म्हणून ओढ्याकडे चालला होता, पण वाटेतच सुताराची आणशी भेटली. ती फारच गडबडीनं चालली होती, म्हणून नानाने तिला हाक मारली. काय आणशे? कुठं निघालीस ग एवढ्या फास्ट, एवढ्या सकाळची? तर ती काहीच बोलली नाही. मग पुन्हा विचारलं तर ती म्हणाली, तुला मुर्द्या कशाला पाहिजे ती एवढ्या बारीक सारीक चौकशा? चालल्या अशीच. मग पुन्हा विचारले तेव्हा ती म्हणाली, चावडीपाशी कसली तरी मारामारी मघाधरनं चालल्या, ती बघाया चालले म्या. इतकं सगळं ऐकल्यावर नानालाही उत्सुकता निर्माण झाली. यात काही आश्चर्य नव्हतं. पाण्याचा माठ तसाच हातात धरून तोही तिच्या पाठोपाठ चावडीकडे आला. बघतो तर काय तिथे ही गर्दी जमलेली. पोरे ठोरे, बाया बापड्या, म्हातारे कोतारे हे तर आधीच आले होते. पण त्याशिवाय तरणे ताठे बापई गडेही दिसले. गर्दीत घुसून बघितले तर काय. नानाने शेवटी भीषण घटना पाहिल्याप्रमाणे वेडे वाकडे हातवारे केले. काय? बाबूने जांभई देत विचारले. लवकर सांग की र गाढवा, किती पागुळ लावतोयास मगाधरनं? पुन्हा हातवारे करत नाना म्हणाला, गर्दीच्या मधी 4-5 माणसं. कुणाच्या डुईला फेटा, कुणाच्या टोपी, कुणाचं टकुर तसंच उघड हाय. एक सुटबुटवाला खुना करतोया आणि ते समद मिळून एका म्हाताऱ्याला बडीव त्याती. जरा गप्प बसत्याती आणि पुन्यांदा बडीव त्याती. 4-6 माणसे एका म्हाताऱ्याला बडवीत आहेत. हे ऐकल्याबरोबर बाबूचे डोके एकदम चढले. डोळे लाल करून तो ताडकन उठला. ओरडला, हा, आमच्या गावात येऊन ह्यो दंगा? थांबा तुमच्या आईला तुमच्या. नाना खुश होऊन बोलला, तुम्ही चला बाबूराव लवकर. त्या बिगार नाही ऐकायची तर बिनी कुणाला ती. मी तिथंच म्हणालो लोकांना. काय म्हणलास तू? बाबूने संशयाने विचारलं. म्हणलं आमचा बाबू येऊ दे र. नाही एकेकाचं त्यानं तंगडच मोडलं तर नावाचा चेंगट नाही. हे शाबास. एवढं बोलून बाबूने अंगणात जवळ उडीच मारली. बाबूची बायको तेवढ्यात चहा घेऊन आली. ती बाबूला काही बोलली नाही, पण चेंगटाकडे पाहून तिने आपले नाक मुरडले. हात दोडा. ह्यो मुर्दा आलाय व्हय सकाळच्या पारी. आता कशाला चहा आणि काय? असं पुटपुटत ती पुन्हा आतमध्ये निघून गेली. चेंगट हाताच्या बोटांनी चुटक्या वाजवीत उभाच होता. त्याचा दंड धरून बाबूने त्याला पुढं ढकललं. हा, चल दाखव मला कुठं हाय ती त्या. चला की बाबूराव. चेंगटाने खुशीत मान हलवली. पुन्हा एकदा त्याच्या टाळक्याला खुंटी लागली. दोघेही घाईघाईने घराबाहेर पडले. चावडीकडेच आले. तावाने बाबू पुढे आणि डोक्याचा मागचा भाग कुरवाळीत चेंगट मागे. बाबूला जरा शंका होती, पण चेंगटाने काही खोटी गोष्ट सांगितली नव्हती. चावडी समोर खरंच लोकांची गर्दी झाली होती. पोरा सोरांची तर दाटी होतीच, पण बायांचाही एक घोळका उभा होता. डोळ्यांवरती हात घेऊन काही म्हातारे उभे होते. जवळच्या झाडावर 4-2 मंडळी चढून बसली होती. एखाद्या माकडाप्रमाणे एक हात फांदीला घट्ट धरून खालचा प्रेक्षणीय देखावा बघत होती. बाबूला हे दृश्य पाहून फारच चीड आली. म्हणजे हिथं मारामारी चालल्या, कुणीतरी बिचारा मार खातो हाय आणि हे सगळं गंमत बघितल्यासारखं बघते ती.
एकाची बी मधी पडायची हिंमत नाही म्हणायची. सगळेच कसे लेकाचे यल्लम्माचे पैलवान. आता आपल्यालाच मध्ये घुसलं पाहिजे, त्याशिवाय काय ह्यो गुंता सुटायचा नाही. बाबू आला हे पाहून लोकांची उत्सुकता चाळवली होती. आता या प्रसंगात तो काय करतो हे लोकांना पाहायचं होतं, म्हणून ते बाबूकडे टकामका पाहतच होते. हे सरका बाजूला, असं त्यानं दरडावल्यावरती भराभर 10-5 माणसे बाजूला झाली. त्या फटीतून बाबू पुढे शिरला, मान लांबून पाहत राहिला. नाना चेंगट खोटं सांगत नव्हता. खरोखरीच मारामारीचा खेळ चालावा तशी मारामारी सुरू होती. एक सुटबुटवाला माणूस बाजूला उभा होता. मध्यावरती 4-5 राकड दिसणारे धट्टे-कट्टे गडी उभे होते. एका बाजूला एक म्हातारा वाटणारा शेतकरी हात जोडून थरथरत उभा राहिला होता. सुटबुटवाल्यानं म्हटल्याबरोबर ते धटिंगण त्याच्या अंगावरती एकदम धावून गेले. म्हातारा मागे सरकला. मग सगळ्यांनी मिळून त्याला घेरले, त्याला खाली पाडले. मग एक धटिंगण त्याच्या उरावर बसला. त्याने त्या म्हाताऱ्याला ठोसे लगावले. मेलो मेलो करून तो ओरडला. एवढ्यात तो सुटबुटवाला रागाने म्हणाला कसला, जवळजवळ खेकसलाच. अरे असं काय मारताय पुळचटासारखं? काय जेवला बिवला होतात की नाही, आणि तोंड अशी कारे आई मेल्यावानी. जरा हिमतीनं पुढं व्हा. चला व्हा माग. पुन्हा. ते 4-5 धटिंगण पुन्हा मागे सरकले. पहिल्यासारखे पुन्हा बाजूला जाऊन सरकले. एका धटिंगणाने तेवढ्यात खिशातली तंबाखूची डबी बाहेर काढली. तंबाखू हातावर घेऊन ती मळली, चुना लावला. मग तंबाखूची गोळी दाढेखाली ठेवून दिली. सूटवाला पुन्हा म्हणाला, हे बघा, तुम्ही सगळे एकाच बाजूनं येऊ नका. किती वेळा सांगायचं तुम्हाला. सुदाम तू इकडून ये, बबन तू तिकडनं, गणपत तू त्याच्या मागून ये. एकानं गपकन धरायचं, दुसऱ्यानं म्हाताऱ्याला एक ठेवून द्यायची, मग खाली आपटायचं. बाबूला आश्चर्य वाटले. ही कसली मारामारीची पद्धत? तो म्हातारा तिथेच उभा राहून ऐकतोय आणि हा लेकाचा सांगतोय, तू इकडनं य आणि तू तिकडनं य. काय टाळकं बिळकं हाय का नाही? मारामारी कशी एकदम सुरू झाली पाहिजे. कुणाला काही कळायच्या आत एकदम पटात शिरून दन्नादन्नी करून आपटाआपटी करायची आणि पसार व्हायचं. ही कसली मारामारी? तो म्हातारा येडपटच असावा. काय चाललंय हे तो कानांनी ऐकतोया, पण लेकाचा पळून कामून जायना झालाय. तिथंच उभा हाय, थुत त्याच्या. एवढ्यात ते धटिंगण पुन्हा त्या म्हाताऱ्याच्या अंगावरती धावून गेले. पुन्हा एकाने थोतरीत लगावली. म्हातारा एकदम मेलो मेलो करून ओरडला. मग एकाने त्याला खाली पाडले. दुसरा त्याच्या छाताडावरती बसला. देतोस का नाही पैसे, का जीव घेऊ तुझा? आता मात्र बाबूला राहवले नाही. ए असं करीत तो एकदम तीरासारखा पुढे घुसला. म्हाताऱ्या माणसाला मारतायचा व्हय रे चुतडीच्यानो, आणि 4-5 जण मिळून वा रे भाद्दर, असे म्हणत त्याने वाघासारखी त्या गर्दीत उडी घेतली. एकाच्या ढुंगणावरती त्याने पाठीमागून अशी लात मारली की हवेत 2 उशा घेऊन तो बाजूला जाऊनच आपटला. मग छाताडावरती बसलेल्या माणसाला त्याने मानगुट धरून खचकन ओढून काढलं. त्याच्या गालफडावरती एक गुद्दा ठेवून दिला, असा की तोही मेलो मेलो करीत बाजूला जाऊन पालथा पडला. बाकीचे दोघे आपण होऊनच धूम पळाले. त्या सूटवाल्यापाशी जाऊन थर 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 कापत उभे राहिले. सगळीकडे नुसती एकच पळापळ झाली. बाबूने खाली पडलेल्या म्हाताऱ्याला हात देऊन उठवले. उठ म्हाताऱ्या, उठ, पळ. कोण भडवा तुला मारतो तेच बघतो मी. अहो तसं नाही, असे म्हणत काहीतरी हातवारे करीत म्हातारा उठून उभा राहत होता. त्या हातवाऱ्यांचा अर्थ बाबूला समजला नाही. त्याने हात देऊन म्हाताऱ्याला नीट उभे केले. त्याच्या तोंडाला माती लागली होती. ती पुसण्यासाठी बाबूने मोठ्या प्रेमळपणे त्याच्या तोंडावरून आपला खरबरीत हात फिरवला. तो म्हाताऱ्याच्या पांढऱ्या धोट मिशाच बाबूच्या हातात निघून आल्या. म्हणजे हा काय चमत्कार म्हणायचा. बाबूने डोळे फाडून एकदा त्या पांढऱ्या मिशांकडे पाहिले, मग म्हाताऱ्याकडे पाहिले. आता तो म्हातारा एकदम तरणा बाण दिसत होता. बाबूकडे पाहून त्याने भीत भीत हसण्याचा प्रयत्न केला.
बाबू एकदम खवळला. तरणा-बाण गडी असून हा म्हाताऱ्याचे सोंग आणतोय. काहीतरी भानगड दिसते खास. काय असावी बरे? बाबूला एकदम आठवण झाली. दाढी मिशा लावून असाच एक महाराज मागे गावात आला होता. त्याची दाढी एकदा आपल्या हातातच आली होती. मागाहून तो दरोडेखोर निघाला. तसली तर काही भानगड नसेल नाही. असेलही एखाद्या वेळी. तो एकच दरोडेखोर होता. ही दरोडेखोरांची गँग असावी बहुतेक. ही तर गावात येऊन मारामारीची प्रॅक्टिस करत असणार. अनायासे माणसे जमणारच. त्याच वेळी सगळे हेरून ठेवायचे. मग रात्री दरोडा घालायचा. असाच असणार बेत. दुसरे काय? अरे साल्यांनो, हा बाबू तुमचे बारसे जेवला आहे म्हणावे. बाबू पैलवानाच्या टाळक्यात एका क्षणार्धात असे विचार येऊन गेले. त्या झटक्यात त्याने त्या म्हाताऱ्याला ही एक जोरदार गुद्दा चढवला. यावेळी मात्र म्हातारा खरोखरीच मेलो मेलो आई आई ग म्हणत पुन्हा खाली आपटला. सगळीकडे एकच ही खळबळ माजली. तो सूटवाला माणूस एकदम धावला. बाबू जवळ येऊन डोळे विस्फारून म्हणाला, अहो काय चालवलेत काय पैलवान तुम्ही हे? आमचं काय चाललंय आणि तुमचा काय धिंगाणा सुरू झालाय म्हणायचा. बाबू गुरकावून म्हणाला, कोण रस आल्या तू? हिथं दरोडा घालायचा बेत करतायसा काय? या तर राज्याला अंगावरची समधी कापडच काढून माघारी धाडतो बघा. जावा बोंबलत नागड मग. सुटवाला तोंड वासून आश्चर्याने म्हणाला, दरोडा? मग तुला काय वाटलं? आम्हाला कळत नाही व्हय तुमच्या ट्रिका? चल हट. असे म्हणून बाबूने त्याच्या लांब नाकाडावर मघासारखा एक जोरदार ठोसा हाणला. त्याबरोबर तो सुटवालाही खाली आपटला. तसाच विव्हळत खाली पडून राहिला. पुन्हा तो उठणार तेवढ्यात बाबूने ठोसा उगारलेला आपला हात पुन्हा नुसता दाखवला तेव्हा तो पुन्हा पहिल्यासारखा गप्प पडून राहिला. टाळ्या वाजवा की र गाबड्यांनो. हात मोडलं जका काय तुमचं म्हणायचं तर? वाजव. बाबूने इतक्या जोरात दम दिला की जवळच्या 10-5 पोरांनी टाळ्यांचा एकच कालवा केला. हे सगळे होईतोपर्यंत मोटारीचा आवाज झाला आणि एक मोठीच्या मोठी गाडी चावडीजवळ येऊन थांबली. त्यातून 4-5 माणसे खाली उतरली. एक दोघांनी भराभरा काही यांत्रिक सामान खाली काढलं. 4-5 मोठे पत्रेही बाहेर आलेले दिसले. दोघांनी उचलून एक कॅमेरा बाहेर काढला. ते बघायला निम्मी गर्दी त्यांच्या भोवती जमली. त्या घोळक्यात नाना चेंगटही लगा गेला. गाडीजवळ कॅमेरावाला डोक्याला हॅट घालून उभा होता. तो जवळ आलेल्या एका धटिंगणाला म्हणाला, डायरेक्टर साहेब कुठं आहेत? त्यांना म्हणावं कॅमेरा आला आहे. लगेच सुरू करायचं का? चेंगटमध्ये तोंड घालून म्हणाला, म्हणजे ते सुटपाटलून वालं का हो? हा तेच कुठं आहे ती म्हणायचं. ते पालतं पडल्या ती बघा तकडं. हा पालतं पडल्या ती? तर लय माती तोंडात गेली बघा त्यांच्या. म्हणजे? कॅमेरावाला आश्चर्याने बघू लागला. तेव्हा मघाच्या धिटिंगणाने खुलासा केला आणि घडलेली सगळी हकीकत सविस्तरवार सांगितली. त्यांच्या दोघांच्या बोलण्यावरून जवळच्या सगळ्या लोकांना कळलं की आपल्या भोकरवाडीत चावडी समोर चाललेला हा प्रकार म्हणजे सिनेमाचे शूटिंग होते. त्यात मारामारी होती. कॅमेरा यायला अवकाश होता म्हणून तो सुटबुटवाला डायरेक्टर सगळ्यांची मारामारीची प्रॅक्टिस घेत होता. तेवढ्यात गावातल्या एका पैलवानाने मध्ये घुसून खरीखुरी मारामारी केली आणि सगळा चुतडा केला. मारामारी करणारे 2 जण तरी जायबंदी आहेत. एकाचे थोबाड फुटले असून खुद्द डायरेक्टर साहेबांचे नाक दुखावले गेले आहे. आता पोलिसांनाच बोलावणे केले पाहिजे. त्याशिवाय हितले शूटिंग पूर्ण होणे शक्यच नाही. ही हकीकत ऐकल्यावर नाना चेंगट काही तिथे थांबलाच नाही. गर्दीच्या दुसऱ्या घोळक्यात बाबू विजय मुद्रेने बोलत उभा होता. त्याच्यापाशी पळत येऊन तो लांबूनच म्हणाला, भले बाबूराव, आता पोलीस पकडूनच नेत्याती बघा तुम्हाला. बाबू ऐटीत म्हणाला, येऊ दे, खऱ्याला मरण नाही, म्हाताऱ्याला मारायचं म्हणजे. एवढ्यात त्याला आठवले मार खाल्लेला तो खरा म्हातारा नव्हताच मुळी. मग मात्र तो गांगरला. म्हणाला, काय झालं र चेंगट्या? काय झालं? समदा सत्यानाश झाला पैलवान, सत्यानाश. ही मारामारी खरी नव्हती मर्दा. मग लेका शिनमाचं काम चाललं होतं. तू इनाकारणी मध्ये घुसून गदारोळ केलास तरी म्या म्हणत होतो तुला. कधी म्हणत होतास र त्वा?
बाबूने रागाने विचारले. घरी आलो तवा चेंगटाने खुलासा करण्याचा प्रयत्न केला. तवा नाही का मी म्हणालो तुला मारामारीचा खेळ चाललेला हाय म्हणून. खेळ म्हणजे शिनमा वैर. बाबू खवळला. आता मला तरी काय माहित शिनमाचं काम चाललंय हिथं म्हणून. आधी विचारायचं नाहीस वैर. नीट विचारून समद्या चौकशा करून यायचं. सांगायचं बाबा की शिनमाचं काम चाललेलं हाय. आपण समद्यांना चहा पाजला असता. माझ्याकडं लगी कशाला धडपडलास र त्वा. मग तू का नाही विचारलंस र बाबू. चेंगटाचा हा प्रश्न ऐकल्यावर बाबूचे टाळकेच एकदम आऊट झाले. काय आगाऊ मनुष्य आहे. आपण त्याला नीट समजावून सांगतो आहोत की तू नीट चौकशी न करता आलास आणि काहीतरी अर्धवट सांगितलेस म्हणून हा सगळा घोटाळा झाला. पण हा फाजील माणूस आपल्यावरच ठेपर ठेवतो आहे. ते काही नाही. 4 रट्टे दिल्याशिवाय या माणसाला अक्कल मुळात येणारच नाही. बाबूने हिंस्त्र दृष्टीने चेंगटाकडे पाहिलं. मला शहाणपणा शिकवतोयास वैर चेंगट्या, असे म्हणून बाबूने एकदम त्याच्यावरती चाल केली. एक टोला नानाच्या दिशेने हाणला. नाना एकदमच खाली बसला. त्याबरोबर तो गुद्दा नानाच्या पाठीमागे उभ्या असलेल्या दिगू खराडेच्या म्हाताऱ्याला बरोबर तोंडावर बसला आणि तो आगागागागागागा करीत खाली आपटला. त्याच्या तोंडात 2च दात उरले होते. ते बरोबर निखळून बाहेर आले. दिगू खराडे जवळच उभा होता. बापाच्या तोंडावरती गुद्दा बसून तो खाली आदळलाय हे पाहिल्यावर तो एकदम चिडून पुढे धावला. पण या गडबडीत खाली बसलेला नाना चेंगट त्याने मुळी पाहिलाच नव्हता. त्यामुळे तो एकदम नानाच्या अंगावरती धडपडला आणि त्याच्या पाठीवरून पुढे आपटला. या गडबडीत त्यालाही लागले आणि नानालाही त्याच्या तंगड्यांचा मार बसून तोही केकाटला. हळूहळू शांतता प्रस्थापित झाली. सिनेमावाली मंडळीही एकत्र गोळा झाली. एकमेकांची समजूत करण्यात आली. सगळा घोटाळा चुकीच्या समजुतीमुळे झाला हे बाबूनेही परोपरीने कबूल केले. आता पुढे शिनमाचं काम सुरू केलं तर गावच्या वतीने आपण सगळं सहकार्य करू असे आश्वासनही दिले. मग सलोखा झाला. डायरेक्टर साहेब नाक दाबीत दाबीत हताशपणे उभे होते. ते म्हणाले, काय पैलवान, सिनेमात खरं खुरं दिसावं म्हणून मुद्दामून खेड्याची निवड केली आम्ही आणि तुम्ही आमचीच कणिक तिमलीसा. आता करा की तुमचं शूटिंग. बाबूने दिलगिरीच्या स्वरात दात काढले. कसं करा का काय झालं व? हे मारामारीवाले एक्स्ट्रा मुद्दाम मुंबईहून आणल्या ती. ते मारामारी करायला आता तयार नाही ते बघा. कामून एकाचं थोबाड फुटलंय आणि दुसऱ्याच्या पाठीत उसन भरल्या. असं होय. बाबूने क्षणभर मनाशी विचार केला. मग उत्साहाने पुढे सरकून तो म्हणाला, असं करतासा का? कसं? मी आणि ह्यो चेंगट ते काम करतो. तुम्हाला काय नगाला नग असला म्हणजे झालं. तुमचं काम भागीवतो मग तर झालं. डायरेक्टर साहेबांना बाबूची ही सूचना विचार करण्यासारखी वाटली. त्यांनी बाबूकडे एकदा निरखून पाहिलं. आहेच पैलवान गडी, धटिंगन तर दिसतोच आहे. चालेल, काही हरकत नाही. एकच तर सीन घ्यायचा आहे, घेऊन टाकू की. त्यांनी मान हलवली. आपल्या लोकांना इशारा केला. हळूहळू तयारी सुरू झाली. कॅमेरावाला कॅमेरा लावून तयार झाला. दुसरा एक माणूस कानाला करणे लावून एका पेटीजवळ खुर्चीत बसला. म्हाताऱ्याने पुन्हा पांढऱ्या मिशा लावल्या. कुणीतरी अति उत्साहाने बाबूच्याही मिशा साफसूफ करायचा प्रयत्न केला. बाबूने रागावून नुसता हात उगारल्यावरती त्याने घाईघाईने तेथून काढता पाय घेतला. नाना चेंगट या गडबडीत दिशेनासा झाला होता. बाबू बरोबर राहून आपण मारामारीत भाग घ्यायचा हे ऐकल्यावर तो घरी जायलाच निघाला होता. पण बाबूने त्याला पुन्हा धरून आणून रिंगणामध्ये उभे केले. त्याच्या दाढीला हात लावून 4 गोड शब्द सांगितले. त्यामुळे तोही यात भाग घ्यायला शेवटी तयार झाला. तरी पुन्हा एक घोटाळा झालाच की. डायरेक्टर साहेबांनी त्याला पाहिल्यावरती आपले दुखणारे नाक मुरडले आणि हा माणूस या कामाला योग्य नाही असा अभिप्राय दिला. त्यांचे म्हणणे एवढेच होते की हा माणूस मार देणारा वाटत नाही, मार खाणारा वाटतो. तेव्हा शक्यतो याला बदलल्यास बरे होईल. पण बाबूने डोळे वटारून नाक फुगवल्यावरती ते जास्तीचं काही बोललेच नाहीत. दिग्दर्शकाने पुन्हा पहिल्याप्रमाणे सूचना दिल्या. कुणी कोणत्या दिशेने यायचे, कुणी कोणत्या दिशेने कसे कसे पुढे सरकायचे, कशी मारामारी सुरू करायची.
मग ते म्हणाले, एक दोनदा प्रॅक्टिस घेऊ आणि मग फायनल टेक घेऊन टाकू. बाबू कुरकुरत म्हणाला, प्रॅक्टिस बघितलीच की मगाशीच, आता एकदम शिनमाच घेऊन टाका. तसं नसतं रे, प्रॅक्टिस घ्यावीच लागते. बराय बराय. बाबूने मान हलवली, पवित्रा घेतला. हां, 1 2 3 चला. बाकीचे दोघे ठरल्याप्रमाणे एका बाजूने आले. बाबू तयारच होता, तोही पुढे धावला. पण नाना बेसावध होता. त्याची एकदम धांदलच उडाली. तो गांगरून इकडे तिकडे पाहत राहिला. बाबूला फारच चीड आली. या चेंगट्याला अगदीच कसे डोके नाही. मागे वळून त्याने नानाचे बकोटे धरून त्याला ओढले आणि जोरात पुढे ढकलले. इतक्या जोरात की गांगरलेला नाना वेडेवाकडे हातवारे करीत कोलमडत पुढे गेला आणि थेट त्या मिशीवाल्या म्हाताऱ्याच्या अंगावरती एकदमच आदळला. दोघेही खाली पडले, चांगलेच आपटले. या गडबडीत नानाचा पाय मात्र मुरगळला. दिग्दर्शक डोके धरून ओरडला, अहो असं नाही करायचं पैलवान, तुम्ही. मग तुमचं काम तुम्ही करा, बाकीच्यांच्याकडं काय बी लक्ष देऊ नकासा. बराय बराय, तुम्ही सांगाल तसं. दिग्दर्शकांनी पुन्हा सूचना दिली. पुन्हा ट्रायल सुरू म्हणून सांगितलं. या खेपेला बाबूने कोणाकडे ढुंकूनही पाहिले नाही. दात ओठ खाऊन तो एकदम पुढे धावला ते थेट म्हाताऱ्याच्या अंगाशीच भिडला. एका क्षणात तो त्याला पाडून त्याच्या उरावर बसला. इतक्या गडबडीने मारामारी करायची नाही हे समजल्यावरती त्याने पुढच्या खेपेला नृत्याचेच पवित्रा घेतले. गिरक्या घेत सावकाश पावले टाकीत तो फार उशिरा पोहोचला. त्यामुळे म्हाताऱ्याऐवजी त्याच्या छाताडावरती बसलेल्या धटिंगणालाच त्याने हाताने ओढले आणि त्यालाच कुचलले. मारामारी करताना चेहरा इतका प्रेमळ आणि हसरा असता कामा नये अशी 2-3दा ताकीद दिल्यामुळेच त्याने सुरुवातीलाच इतका चेहरा भीषण केला, इतका भीषण केला की तो पाहिल्यावर म्हातारा आधीच खाली पडला आणि मेलो 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 म्हणून ओरडला. एकदा या गडबडीत त्याने नाना चेंगटाचाच गळा धरला आणि मेलो मेलो म्हणून स्वतःच किंकाळी फोडली. एकूणच काय, जितक्या जास्ती सूचना होऊ लागल्या तितका तितका बाबूच्या मनाचा गोंधळ वाढू लागला. उन्हे ओसरली, थोडे अंधारले, वर आभाळ केव्हा भरून आले हे कळलेच नाही. 1-2 तास या गोंधळात केव्हा गेले याचा पत्ता सुधीक लागला नाही. भोवतालची गर्दी हळूहळू पांगली. 10-5 माणसांशिवाय तेथे कुणीच उरलं नाही. तरीही ट्रायल काही संपेना. बाबूही शेवटी वैतागला. हाशहूश करीत तो म्हणाला, आता साहेब असं करा, जसं जमल तसा शिनमा घेऊन टाका, लय दमणूक झाल्या बाबा. साहेब वर आभाळाकडे हात करून हताशपणे म्हणाले, आता काय घ्या, बोंबललंच की सगळं. का काय झालं म्हणायचं, ऊन गेलं ना पार, आभाळ भरलंय सगळं, पुन्हा ऊन यस्तवर नाही जमत आता, आणि नाहीच आली ऊन तर मग कॅन्सलच की. कॅन्सल? आता मात्र बाबूचे डोके कामातूनच गेले. अर्धा दिवस आपण या लोकांसाठी फुकट घालवला, मारामारी केली, हातपाय दुखवून घेतले, पैसा अडका मागितला नाही, आणि हा ग्रहस्थ सरळ सरळ सांगतोय की सगळे रद्द म्हणून. काय माणसं आहेत का कंस आहेत, यांची अशी गय करून उपयोगाची नाही. चोपलेच पाहिजे भडव्यांना. ताडकन उभा राहून बाबूने एकदम हातवारे केले. डोळे गरागरा फिरवीत तो ओरडला, मग फुटा हितनं, पळा. पुन्हा पाय ठेवलात हिथं तर एकेकाची टांगच मोडून टाकीन. हे ऐकल्यावर सिनेमावाली मंडळी एकदम हल्लीच. आभाळ आले तशी काही मंडळी मोटारीत जाऊन आधीच बसली होती. सिगारेटी फुंकत होती. जे बाहेर होते त्यांनीही घाईघाईने आपले सामान आवरले. भराभर मोटारीत कोंबले. साला या आउटडोअर म्हणजे नेहमी अशाच भानगडी, असे काहीतरी पुटपुटत डायरेक्टर साहेबही आत चढले. मोटार सुरू झाली. आवाज करीत भरकन वळली आणि धूळ उडवीत मार्गाला लागली. बघता बघता दिसेनाशी झाली. बाबूने विजयी मुद्रेने उरलेल्या मंडळींकडे पाहिले. नाना चेंगट आपला मुरगळलेला पाय वर घेऊन नाराज मुद्रेने उभा होता. तो म्हणाला, हॅट मर्दा, कधी नव्हती सिनेमावाली मंडळी आली गावात, त्यांना हाकलून दिलंच वैर. चांगला दाब चान्स आला होता शिनमात काम करायचा, पर घालवलास तू, हॅट. बाबू क्षणभर वरमला. मग एकाएकी त्याला काहीतरी सुचले. मुद्रा कावेबाज करून तो म्हणाला, तुला काय वाटतं चेंगट, सिनेमा घेतला नाही वय त्यांनी,
हरकावाच घेतला, आपलं ध्यान नव्हतं त्या टायमाला. ह्या आपलं उगीच. ते कशा पाहिर, पैसे द्यायला नकोत, फुकटात करून घ्यायचं म्हणून अशी ट्रिक करायची. नानाला काही पटले नाही, पण काही न बोलता तो गप्प उभा राहिला. मग सिनेमात आपले फोटो दिसतील का रे, या प्रश्नावर बाबू खुश होऊन हसला. दिसणारच, कायम दिसणार. तू, मी, शिनमा लागला ना तालुक्याला की मी नेईन तुला. मी तिकीट काढीन, मग तर झालं नव्ह. काय नाव शिनमाचं? अर्र, काय झालं? नाव विचारायचंच विसरलो की र. बाबूने जीभ चावली. या सगळ्या भानगडीत सिनेमाचे नाव काय हे विचारायचे मात्र राहूनच गेले. आता कसे कळणार कोणता सिनेमा ते? तालुक्याला लागला तरी कळणार नाही. सगळी मेहनत फुकट गेली, वाया गेली. एकदम खवळून तो म्हणाला, मी एक विसरलो, पण तू नाही का विचारून घ्यायचंस? नाना मागे सरकत सरकत म्हणाला, पण तू काय विसरलास र? आता हाणू का तुला रट्टा? त्याबरोबर आपल्या मुरगळलेल्या पायाची जराही पर्वा न करता चेंगटाने एकदमच धूम ठोकली. बाबूला आणखीनच चीड आली. आता सोडतच नाही तुला, असं म्हणून तोही त्याच्या मागे धूम पळत सुटला. आणि पेटलं पेटलं, आता होत्या पुन्हा हाणाहाणी, असे म्हणत बाकीचे लोकही त्या दोघांच्या मागनं मारामारी बघायला धावत सुटले.